नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा यन मस्के नाईक या यूट्यूब चॅनेलवर आपल्या सर्व व्ह्यूवर्सचे मी स्वागत करतो. मित्रांनो, आज पुन्हा एकदा अतिशय महत्त्वाच्या आणि सामाजिक विषयावर व्हिडिओ घेऊन आलो आहोत आणि त्या विषयावर आपल्याला आज चर्चा करावयाची आहे. आजच्या या व्हिडिओचं टायटल आहे किंवा विषय आहे DJ म्युझिक आणि त्याचे मानवी जीवनावर होणारे दुष्परिणाम. या विषयावर आपण व्हिडिओ आज घेऊन आलो आहोत. अतिशय महत्त्वाचा आणि अतिशय गंभीर असा हा मुद्दा आहे आणि अतिशय या विषयावर आपल्याला खूप दिवसापासून चर्चा करावी असं वाटत होतं आणि त्या अनुषंगाने आज हा व्हिडिओ आपल्यासमोर घेऊन आलो आहोत. हा व्हिडिओ बनवण्यामागचा महत्त्वाचा उद्देश असा आहे की जसं आपण पाहतोच आहे की बऱ्याच दिवसापासून न्यूजपेपरवर आणि सोशल मीडियावर सुद्धा व्हॉट्सअप, फेसबुक आणि न्यूजपेपर यांमध्ये आपल्याला विविध वेळेस एक न्यूज पाहायला येते की एखाद्या DJ म्युझिकमध्ये, एखाद्या वरातीमध्ये किंवा एखाद्या मिरवणुकीमध्ये या DJ म्युझिकवर नाचत असताना तरुणांचा अचानक हृदयविकाराने त्यांचा मृत्यू होत आहे. अशा आपल्याला विविध न्यूज या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या कानापर्यंत येतात, ऐकण्यात येतात, पाहण्यात येतात. तसेच वर्तमानपत्रातसुद्धा या न्यूज आपल्याला पाहायला मिळतात आणि जेव्हा ह्या न्यूज पाहतो किंवा ऐकतो त्यावेळेस मन अतिशय उदास होते की हे आपण कुठे चाललो आहोत. अतिशय कर्णकर्कश आवाजामध्ये जेव्हा DJ वाजवल्या जातात तर त्याचे पर्यायी मानवी शरीरावर होणारे त्याचे जे दुष्परिणाम आहेत ते होतात आणि त्यातून नाहक आपली तरुण पिढी किंवा वयोवृद्ध व्यक्ती, वयस्कर व्यक्ती हे त्या DJच्या आवाजाने आपले प्राण गमावत आहेत. तर हा खरंच एक महत्त्वाचा विषय वाटला आणि त्या विषयावर थोडीशी चर्चा करावी अशी वाटली, म्हणून आज हा विषय घेऊन आलो आहोत की DJ म्युझिक आणि त्याचे मानवी जीवनावर होणारे दुष्परिणाम. मित्रांनो, याबद्दल आपल्याला माहिती घेणं अतिशय महत्त्वाची आहे, कारण मानव जीवन हे अमूल्य आहे आणि अशा क्षुल्लक गोष्टींमुळे जर आपलं जीवन नष्ट होत असेल आणि त्याचे परिणाम आपल्या कुटुंबाला आणि पर्यायाने समाजालासुद्धा भोगावे लागतात आणि अशा या गोष्टींमुळे आपलं जीवन एवढं स्वस्त नाही की आपण अशा गोष्टींमुळे आपलं जीवन गमवावे लागेल आपल्याला. तर यासाठी आपल्याला त्याची माहिती होणं फार आवश्यक आहे आणि शक्यतोवर जे DJ म्युझिक वगैरे आपण वाजवतो त्याला एक विशिष्ट मर्यादा दिलेली आहे आणि त्या मर्यादेमध्ये जर आपण वाजवलं तर आपल्याला कोणतेही त्याचे दुष्परिणाम जाणवत नाहीत, परंतु आपले जोश आणि होश या दोन्ही गोष्टी आपण न ठेवल्यामुळे आपण अतिशय उच्च आवाजामध्ये अमर्यादपणे त्याचा आवाज करतो आणि त्या आवाजामुळे आपल्या शरीरावर दुष्परिणाम होतात आणि आपल्याला नाहक असा कधीकधी आपल्याला आपला प्राणसुद्धा गमवावा लागतो आणि त्यामुळे या गोष्टीचं फार दुःख होत आहे आणि त्यामुळे या गोष्टी आपल्याला माहीत असणं अतिशय आवश्यक आहे, जेणेकरून भविष्यात आपली तरुण पिढी, वयस्कर व्यक्ती आणि त्यासोबतच अतिशय म्हणजे वयोवृद्ध व्यक्ती यांना या गोष्टीपासून त्रास होणार नाही आणि त्यांना कोणत्याही प्रकारे आपला हाकनाक आपला बळी जाणार नाही. कारण जेव्हा या गोष्टी पाहिल्या जातात, ऐकल्या जातात, कानापर्यंत येतात तेव्हा मन अतिशय उदास होते आणि असं वाटते की आपले जी काही तरुण पिढी आहे किंवा आपण हे जे काही DJ म्युझिक वगैरे वाजवत आहे ह्याच्या मागचा खरा उद्देश काय, याने आपल्याला त्रास व्हावा हा उद्देश आहे की आपल्याला त्या माध्यमातून आपल्याला एक म्युझिकही आपण वाजवू शकलो पाहिजे आणि त्यातून आपल्याला कोणत्याही समाजाला किंवा समाजातल्या कोणत्याही घटकाला त्याचा त्रास न होता जर ते होत असेल तर ते अतिशय आनंदाची बाब आहे. परंतु आजच्या काळामध्ये या गोष्टी फार म्हणजे सांगावंसं वाटते की इवन दो मलासुद्धा या DJ म्युझिकचा इतका त्रास होतो की त्यामुळे मी आजकाल मिरवणुकीमध्ये जाणंसुद्धा सोडून दिलेलं आहे, कारण त्याच्यामुळे मला अनबॅलन्स होते
धडधड व्हायला लागते आणि घाबरटपणा होतो आणि त्याच्यामुळे असं वाटते की नको तिथे जायला. तर या गोष्टींमुळे अतिशय त्रास होत आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला आपले आरोग्यावरसुद्धा गंभीर दुष्परिणाम होत आहेत. त्याच्यामुळे आपल्याला कुठे ना कुठेतरी आपल्या सवयी बदलल्या पाहिजे आणि आपण बदल स्वीकारले पाहिजे सगळ्यांच्या भल्यासाठी, समाजाच्या भल्यासाठी. आणि दिलेल्या नियमानुसार आपण जर ह्या गोष्टी जर केल्या तर निश्चितच आपला आनंदही राहील आणि त्यामुळे आपल्या समाजातल्या कोणत्याही घटकावर त्याचे दुष्परिणाम होणार नाहीत, कोणालाही त्याचा त्रास होणार नाही. तर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला याबद्दल माहिती असणं अतिशय आवश्यक आहे की आपल्याला माहीत आहे की डी जेचा जो साऊंड असतो किंवा जे म्युझिक असते हे आपण जनरली आपली जी ह्युमन कॅपॅसिटी आहे ही जवळपास 20 हर्ट्स ते 20,000 हर्ट्स या रेंजमध्ये आपण बेसिकली नॉर्मलपणे आपण ऐकू शकतो. आणि हेच जर वयस्क व्यक्तींमध्ये जर घेतलं तर हे 15 हर्ट्स ते 17 किलो हर्ट्स या रेंजमध्ये आपली हिअरिंग कॅपॅसिटी आहे आणि या हिअरिंग कॅपॅसिटीमध्ये आपल्याला कोणताही त्रास होत नाही. याच आवाजाला जवळपास आपल्या इकडे नवीन परिमाण आपल्याकडे दिलेलं आहे ते आहे डेसिबल. तर या डेसिबलमध्ये आपण साऊंडला मेजर करतो आणि याची ह्युमन ऑडिएबल कॅपॅसिटी म्हणजे मानवाची जी क्षमता आहे ही ऐकण्याची जी जवळपास 0पासून ते 120 ते 130 डेसिबल मॅक्झिमम याच्या पलीकडे गेलं तर आपल्याला त्याचा त्रास होऊ शकतो आणि त्यातूनच मग नंतर आरोग्याविषयी गंभीर परिणाम आपल्याला भोगावे लागतात. तर ही आपली मानवाची ह्युमन कॅपॅसिटी जी आहे ती 120 डेसिबलपर्यंत आहे आणि साऊंड हा आपला डेसिबलमध्ये हा आपण मोजत असतो. तरी जनरली जो डी जेचा जो साऊंड आहे हा 100 ते 120 डेसिबलपर्यंत अतिशय डेंजरस मानला जातो. तो म्हणजे कानांसाठी. जेव्हा डी जे म्युझिक 120पर्यंत या डेसिबलमध्ये वाजवल्या जाते तेव्हा ते कानासाठी अतिशय घातक असते आणि आपल्याला अचानक बहिरेपणा येऊ शकतो. तसेच जे आपल्या ब्रेनमध्ये नर्वस सिस्टम असते ती नर्वस सिस्टमसुद्धा कोलॅप्स होऊ शकते आणि त्यानंतर त्याच्यासोबतच जे काही आपल्याला हार्ट लीडिंग जे ब्रेन स्ट्रोक जो असतो म्हणजे आपल्या हृदयासंबंधीसुद्धा आपल्याला ब्रेन स्ट्रोक्स आणि त्याच्यासोबतच आपल्याला अचानक हार्ट अटॅक हा येऊ शकतो आणि त्यामुळे एखाद्या व्यक्तीचे अचानक त्या म्युझिकमुळे प्राणसुद्धा जाऊ शकतात आणि त्यामुळे आपल्याला अतिशय गांभीर्याने या विषयाकडे पाहणं अतिशय आवश्यक आहे. आणि आपल्याला माहीत असेल की जवळपास आपल्या भारतामध्ये डी जे साऊंड चालवण्यासाठी जी लिमिट दिलेली आहे ती फक्त 65 डेसिबल आहे. पुन्हा एकदा मी सांगतो की आपल्या इथे जे काही डी जे साऊंड आहे त्याची मॅक्झिमम लिमिट 65 डेसिबल या आवाजावर चालवावा अशी आपल्याकडे तरतूद आहे. परंतु आपण पाहिलंच आहे की जनरली डी जे साऊंड असतो हा जवळपास 120-130 डेसिबलपेक्षा जास्त तीव्रतेवर चालवला जातो आणि त्यामुळे मग नंतर कॉम्प्लिकेशन्स निर्माण होतात आणि ते आपल्या कानासाठी, आपल्या नर्वस सिस्टमसाठी आणि आपले जे काही अचानक पक्षाघात होणे म्हणजे पॅरालिसिस आणि त्यासोबतच अचानक हार्ट अटॅक म्हणजेच हृदयाघात होणे असे आपल्याला गंभीर परिणाम त्याच्यामधून भोगावे लागतात. आणि जी 65 जी आपल्याला रेंज दिलेली आहे त्या रेंजमध्ये कुणीही वाजवत नाही आणि त्यामुळे काय होते की अनावश्यक ज्याच्यापेक्षा डबल डेसिबलमध्ये आपण जेव्हा वाजवतो तेव्हा शेवटी शरीराचे काही लिमिटेशन्स आहेत, त्याचे काही नियम आहेत आणि त्याचे जे आपल्या शरीरामधले जे काही आपले ऑर्गन्स आहेत त्यांना ह्या गोष्टी सहन होणार नाहीत आणि निश्चित अचानक आपलं एखादं ऑर्गन फेल्युअर होऊ शकते आणि त्यामुळे आपल्याला आपला नाहक जीव गमवावा लागतो. तर या संदर्भामध्ये आपल्या भारतामध्ये डी जेचा साऊंड किती डेसिबल असला पाहिजे हे कायदेशीररित्या सांगितलेलं आहे. तर त्यामध्ये 3 भाग केलेले आहेत. इंडस्ट्रियल एरिया, व्यावसायिक म्हणजेच कमर्शियल एरिया आणि डोमेस्टिक एरिया. तर या तिन्ही भागामध्ये काही त्यांनी वेगवेगळे नियम टाकून दिलेले आहेत. त्यामध्ये जो इंडस्ट्रियल एरिया आहे त्या एरियामध्ये दिवसाला 75 डेसिबल आणि नाईटला 70 डेसिबल अशी आपल्याला तरतूद करण्यात आलेली आहे म्हणजे परमिशन देण्यात आलेली आहे. त्यानंतर व्यावसायिक म्हणजे कमर्शियल एरिया
यामध्ये जवळपास डेला 65 डेसिबल आणि नाईटला 55 डेसिबल. आणि ज्या ठिकाणी मानव वस्ती आहे, जिथे आपण रहिवासी राहतात, त्या डोमेस्टिक एरियामध्ये दिवसाला 55 आणि संध्याकाळी म्हणजे रात्रीला 45 डेसिबल अशी आपल्याला लिमिट टाकून देण्यात आलेली आहे. आणि या रेंजमध्ये जर आपण डीजेचा म्युझिक आपण जर ठेवलं या डेसिबलमध्ये, तर याला कोणत्याही प्रकारची मनुष्याला हानी होणार नाही, कुणालाही त्याचा त्रास होणार नाही. आणि आपले जे दोन्ही आपले जे त्याच्यामधून आपल्याला जो आनंद मिळणार आहे तोही मिळेल आणि आपल्या सर्वांचं आरोग्यसुद्धा त्यामध्ये चांगलं राहील. यासाठी आपल्याला या टर्म्स अँड कंडिशन्स आपल्याला त्या दिलेल्या आहेत. आणि त्या नियमानुसार जर आपण जर डी जे वाजवला तर निश्चितच यातून सगळ्यांचंच त्याच्यामध्ये आनंद राहील आणि सगळ्यांनाच त्याच्यामध्ये फायदा होईल. त्यानंतर 2005 म्हणजे जुलै 2005मध्ये हायकोर्टनं सुद्धा एक ऑर्डर दिलेली आहे की रात्री 10 ते सकाळी 6 यामध्ये कोणत्याही प्रकारे लाऊडस्पीकरवर म्हणजे वाजवण्यास बंदी केलेली आहे. या दरम्यान कोणी लाऊडस्पीकर नाही असा नियम आहे. आणि फक्त काही आपत्कालीन परिस्थिती जर वगळली तर तुम्ही या 10 ते 5 रात्रीला सकाळी 6पर्यंत आपण लाऊडस्पीकर हा नाही वाजवला पाहिजे. त्यामुळे ध्वनी प्रदूषण होते आणि त्यामुळे जे काही वयोवृद्ध वयस्कर व्यक्ती आणि ज्यांना BP त्यानंतर हार्ट अटॅकशी काही संबंधी पहिले आजार झालेले आहेत किंवा हृदयासंबंधी त्यांच्याकडे काही ऑपरेशन्स वगैरे झालेले आहेत आणि जे काही लहान मुलं वगैरे असतात, नवजात बालक अतिशय कमी वयाचे, त्यांना या हाय डेसिबलमध्ये जे साऊंड आपण वाजवतो त्याचा खूप त्रास होतो. त्यांचं आरोग्यसुद्धा त्यामुळे बिघडते आणि या गोष्टीचा आपण प्रत्येकाने विचार करायला पाहिजे. जेव्हा आपण रहिवासी क्षेत्रामध्ये जेव्हा 120 किंवा 130 डेसिबलपेक्षा जास्त प्रमाणामध्ये आपण जेव्हा डी जे वाजवतो तेव्हा आपल्या एरियामध्ये कुणीतरी हार्ट पेशंट असतो, कोणी BPचा पेशंट असतो, कोणाच्या घरामध्ये लहान नवजात बालक असते जे नुकतंच जन्मलेलं असते, ज्याचे म्हणजे अवयव एवढे स्ट्रॉंग झालेले नसतात. आणि ज्या व्यक्तींना BP किंवा हृदयासंबंधी जे आजार आहेत किंवा मानसिक काही रुग्ण आहेत त्यांना या डी जेच्या साऊंडचा इतका भयंकर त्रास होतो की त्यामुळे त्यांना कधीकधी त्यांचा BP वाढतो तर कधी त्यांना पुन्हा त्यासंबंधी त्रास चालू होतो आणि त्यामुळे हकनाक काही जणांचा त्यामध्ये बळीसुद्धा जातो. तेव्हा या सर्व गोष्टीचा जर आपण विचार केला तर या गोष्टीवर प्रत्येक व्यक्तीने आणि जे आपण ज्या ठिकाणी या डी जे लावतो तिथले जे काही ऑर्गनायझर असतील या सगळ्यांनी या गोष्टीचा सारासार विवेक करावा, जेणेकरून कोणत्याही व्यक्तीला, कोणत्याही समाजातील व्यक्तीला, कोणत्याही वयातील व्यक्तीला या अति कर्णकर्कश डी जेचा आवाजाचा त्रास नाही झाला पाहिजे, जे की 120-130 डेसिबलपेक्षा खूप जास्त आणि त्या रेंजमध्ये जरी असेल तरी खूप जास्त होतो तो. कारण त्याची लिमिटच आपल्याला 65 डेसिबल दिलेली असताना त्याच्यापेक्षा जास्त जेव्हा आपण डबल आवाजामध्ये वाजवतो तेव्हा निश्चितच ह्या सगळ्या सामाजिक समस्या आणि आरोग्याच्या समस्या तिथे निर्माण होतात. आपल्याला आनंद होतो, परंतु ते जे व्यक्ती आहेत, जे बिमार आहेत, जे हृदयासंबंधी किंवा BP चे पेशंट आहेत किंवा वयोवृद्ध व्यक्ती आहेत, लहान बालक आहेत, यांचा आपण थोडासा तरी विचार जर केला तर अतिशय अंगावर काटा येतो. तेव्हा या सगळ्या गोष्टीचा जर आपण सारासार विचार केला तर या सगळ्या प्रकारामधून आपल्या सर्वांना आनंद मिळावा आणि कोणालाही समाजातील कोणत्याही घटकाला या गोष्टीचा त्रास होऊ नये आणि आरोग्याचे कोणतेही गंभीर परिणाम त्यांच्यावर पडू नये यासाठी सर्वांनी सकारात्मकरित्या विचार करावा. आणि यानंतर आपण या गोष्टीवर नियंत्रण मिळवावे आणि दिलेल्या मर्यादेमध्ये राहून जर आपण हा कोणताही जर आपण डी जेचा जर वापर केला तर निश्चितच ही गोष्ट आपल्यासाठी सर्वांसाठी अभिमानाची राहील आणि आनंददायी राहील. कारण मित्रांनो, या ध्वनी प्रदूषणामुळे बहुतेक सारे
बहुतेक असे गंभीर आजार तर निर्माण ज्यांना झालेले आहेत त्यांना तर त्रास होतच आहे, परंतु या आवाजामुळे नवीनसुद्धा जे तरुण मंडळी आहे यांनासुद्धा आरोग्याच्या समस्या ह्या निर्माण होत आहेत आणि ह्या निर्माण झाल्यामुळे आयुष्यभर त्यांना त्या भोगाव्या लागतात आणि त्यातून त्यांचं खूप आयुष्याचं नुकसान होते, त्यांचं करिअर खराब होते. त्याच्यामुळे या सर्व गोष्टीचा आपण विचार करून दिलेल्या नियमात राहून या सगळ्या बाबी आपण स्वीकारल्या पाहिजे. येणाऱ्या बदलाला आपण स्वीकारून आपल्यामध्ये ते बदल घडवले पाहिजे आणि आपण आपल्या क्षेत्रामध्ये जिथे कुठे आपण आपल्या भागामध्ये जिथे कुठे हा DJ लावू तिथे आपण दिलेल्या नियमामध्ये राहून जर आपण केलं तर हे सगळ्या गोष्टी आपल्यासाठी आनंददायी होतील. आणि जेव्हा केव्हा असं दरवर्षी जेव्हा आपण ह्या गोष्टी ऐकतो तेव्हा खरंच खूप वाईट वाटते, कारण हे काही आपलं वय नाही तरुणांचं की अशा फक्त या ध्वनी प्रदूषणामुळे त्यांना आपला असा नाहक जीव गमवावा लागत आहे आणि ही कुठेतरी वेदनादायी आणि मनाला खूप उदास करणारी अशी घटना असते आणि त्यातून खूप मोठ्या समस्या निर्माण होतात. तर सर्वांना हीच विनंती आहे की आपण या सगळ्या गोष्टींचं अवेअरनेस वाढवावं आणि आपल्या आजूबाजूला जेव्हा असे कार्यक्रम होतात तेव्हा आपण ते अवेअरनेस वाढवून त्यांना आपण सांगण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून आपल्या या सगळ्या गोष्टीपासून आपण वाचू आणि आपली एक चांगली पिढी आपण निर्माण करू शकू. तर मित्रांनो, हा जर व्हिडिओ आवडला निश्चितच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून ज्यांना जास्तीत जास्त माहिती होईल. त्या माहितीमधून हे सगळे प्रकार जर कुठे थांबले तर निश्चितच आनंददायी गोष्ट आहे आणि तिथून आपण आपल्या मानवजातीचे सुद्धा आपण आपल्या जीवाचे आपण रक्षण करू शकू. याचा आनंद हा वेगळाच असेल. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओला कधी आपल्यापर्यंत हा व्हिडिओ आला असेल, चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि अशाच विविध विषयांवर आपण पुन्हा भेटूया, पुन्हा एक नवीन विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार.